नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा हेक्टरी किती मिळणार याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. व या पीक विम्याचं आतील जे गुपित काही गोष्टी आहेत या गोष्टी पण आपण आज स्पष्ट करणार आहोत. नेमका पीक विमा किती मिळायला हवा होता व नेमका पीक विमा मिळाला किती याबाबत माहिती घेऊ. 7 ते 8 मुद्द्यावर आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025मध्ये 56 महसूल मंडळ आहे टोटल. यामध्ये विमा कंपनीनं आक्षेप घेतल्यामुळं पीक विमा वाटपाला 3 ते 4 महिन्याचा गॅप गेला. राज्यस्तरावर सुनावणी झाली, परत जिल्हा स्तरावर सुनावणी झाली. या सुनावणीअंती अखेर विमा कंपनीला राज्यस्तरीय समितीनं पीक विमा वाटपाचा आदेश दिला. मग आता नेमकं शेतकऱ्यांना पीक विमा हेक्टरी किती मिळणार, हा पीक विमा किती मिळणं अपेक्षित होतं, 17,000 रुपयेचं जे स्वप्न होतं ते भंगणार का, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या ज्या काही आतील गोष्टी आहेत त्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत आणि ती गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण हेक्टरी रक्कम असो, त्याचबरोबर पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा असो, नेमका पीक विमा 336 कोटी रुपये मंजूर झालेला आहे. मग हा 336 कोटी रुपये पीक विमा कशाच्या आधारे मंजूर झाला, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही अजूनही तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन चेक करू शकता. कॅल्क्युलेशन झालेलं नाही. मग कॅल्क्युलेशन न करता तुम्ही रक्कम कशी जाहीर केली, कशाच्या आधारे जाहीर केली, हा खूप मोठा प्रश्न यामध्ये आहे. महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर उडीद, मूग, मका, बाजरी इतर ज्या पिकावर पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे पैसे आता आहेत का, तर नाही. शेतकरी मित्रांनो, फक्त ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर पीक विमा भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे सध्या तरी. कारण एकूण पहिला मुद्दा जर पाहायला गेला, विमा कंपनीनं कॅल्क्युलेशन न करता रक्कम जाहीर कशी केली, कॅल्क्युलेशनच झालेलं नाही अजून. कॅल्क्युलेशन केल्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होत नाही. कोणत्या महसूल मंडळामध्ये किती कॅल्क्युलेशन झाले, त्या शेतकऱ्यांना रक्कम किती झाली याबाबतची स्पष्टता नाही. तरीही 336 कोटी रुपये पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे. टोटल जर पाहिलं गेलं, पीक कापणी प्रयोग व सॅटेलाईट डेटा कधी उपलब्ध होणार, पीक कापणी प्रयोगाचा डेटा या आधारे पीक विमा, परत पीक कापणी प्रयोग आधारितचा डेटा या आधारित पीक विमा, या दोन्हीचा डाट्याचा मेळ झालाच नाही तरी पण 336 कोटी रुपये कसे जाहीर करण्यात आले, हा खूप मोठा प्रश्न आहे. पिकांचे संपूर्ण नुकसान तरीही 15%च पीक विमा मिळणार. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 80 ते 90% नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. विमा कंपनी आपल्याला पीक विमा देते किती, फक्त 15% देत आहे. 680 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहेत. याहूनही निम्मे पैसे 336 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आहेत. आता हेक्टरी रक्कम किती मिळणार, हा सर्वांनाच महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे. ही संपूर्ण माहिती आपण घेऊ, फक्त तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका. राज्यस्तरीय समितीने दिलेला अहवालावर आधारित आता जे राज्यस्तरीय समितीने जो आदेश दिलेला आहे, हा आदेश विमा कंपनी पाळते का, हाही खूप मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. आता विमा कंपनीला जिल्हा स्तरावरून आदेश आला, विमा कंपनीनं पाळलेला नाही. विमा कंपनीला राज्यस्तराचा आदेश आला, अजून त्याबाबत अपडेट नाही आहे. जर धाराशिव, लातूर, बीड ह्या तिन्ही कंपन्या एकच कंपनी आहेत, त्यामुळं अजून लातूरचा प्रश्न मिटलेला नाही, बीडचा प्रश्न मिटलेला नाही, धाराशिवचा प्रश्नासाठी सध्या निकाली लागलेला आहे.
टोटल 56 महसूल मंडळामधून 14 महसूल मंडळं धाराशिव जिल्ह्यातली वगळले जाऊ शकतात. कारण त्याबाबत अजून विमा कंपनीनं स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता खूप जणांना वाटेल 14 महसूल मंडळं कोणती आहेत, त्याबाबत अजून स्पष्टता नाही. विमा कंपनीनं फक्त आता उर्वरित जे 40-42 महसूल मंडळं आहेत त्यांच्यासाठी 336 कोटी रुपयाचा विमा, फक्त सोयाबीनचा पीक विमा यासाठी मंजूर केलेला आहे. आणि उर्वरित 14 महसूल मंडळाचा प्रश्न कायम लागू शकतो. ज्या महसूल मंडळामध्ये प्रॉब्लेम आहे 14, त्यामध्ये हेक्टरी 2000, 4000, 5000 ते जास्तीत जास्त 8 ते 9000 पीक विमा मिळू शकतो. याच्यापेक्षा जास्त पीक विमा मिळू शकणार नाही हेक्टरी, सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या आकडेवारीनुसार. कारण जर हेक्टरी 17,000 रुपयाने जर सोयाबीनचा पीक विमा काढला प्रत्येक शेतकऱ्याचा भरलेला आजापर्यंत, तर 680 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित आहे. पीक विमा मंजूर किती झालेला आहे? फक्त 336 कोटी. कमीत कमी 2000 ते 9000 या रेंजमध्ये पीक विमा धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतो. मग आता काही शेतकऱ्यांना वाटेल 2000 कोणत्या शेतकऱ्यांना पडणार, 9000 कोणत्या शेतकऱ्यांना पडणार? ज्या महसूल मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी जास्त गेली आहे अशा महसूल मंडळामध्ये जास्तीत जास्त रक्कम मिळणार. ज्या महसूल मंडळामध्ये कमीत कमी नुकसानीची टक्केवारी गेल्या अशा शेतकऱ्यांना कमीत कमी पीक विमा मिळणार आहे. लक्षात आलं तुम्हाला हेक्टरी रक्कम? अजूनही भरपूर बाजू आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. कमीत कमी नुकसान झालेल्या कमीत कमी 2 ते 3 हजाराच्या पुढे रेंजमध्ये. जास्तीत जास्त नुकसानीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार हेक्टरी 8 ते 9 हजाराप्रमाणेच हे पैसे खात्यावर पडू शकतात. 336 कोटी रुपयाचा. कारण राज्य सरकारकडून 44 कोटी रुपये हे विमा कंपनीला शेतकऱ्यांनी भरलेले आहेत. टोटल एकूण 44 कोटी रुपये शेतकऱ्यांनी पीक विमा सोयाबीनसाठी विमा कंपनीला भरलेले आहेत. राज्य सरकारकडून 43 कोटी रुपये भरलेले आहेत. असे टोटल मिळून धाराशिव जिल्ह्याची संरक्षित रक्कम आहे 22,000 रुपये. अपेक्षित आहे हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. परंतु विमा कंपनी यातून फक्त 15% पीक विमा देण्याच्या तयारीत आहे. म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. आणि या गोष्टीत जर विमा कंपनीला आता प्रशासनाकडून छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, जसा बीडचा प्रश्न अडकलेला आहे तसाच धाराशिवचाही प्रश्न परत कोर्टामध्ये अडकू शकतो. कारण विमा कंपनीला परत एकदा चान्स आहे. कारण राज्यस्तराची समिती दिलेला आदेश जर विमा कंपनीनं नाही पाळला तर त्यांना कोर्टात जाण्याची संधी आहे. विमा कंपनी जाऊ शकते. ही एक टांगती तलवार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत आहे. अजून विमा कंपनीनं कुठलं डिसिजन जरी घेतलेलं नसलं तरी त्यांना संधी आहे. 22,000 हेक्टरी पीक विमा मिळणं अपेक्षित आहे. त्यात फक्त 15% पीक विमा म्हणजे हेक्टरी मी सांगितलं की कमीत कमी 2 ते 9,000 रुपये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतो. विमा कंपनी टोटल 336 कोटी रुपये म्हणजे फक्त 15% पीक विमा शेतकऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे. नुकसान 80 ते 90%. अजून 2-3 मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो. हेक्टरी रक्कम 2 ते 9,000 रुपये ते 10 ते 18,000 रुपये. आता ह्याचा विषय कसा शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा फक्त सोयाबीनचा पीक विमा आहे. ज्या महसूल मंडळामध्ये जास्तीत जास्त नुकसान असेल तिथं जास्तीत जास्त आकडा 10 पडू जाऊ शकतो. ते जास्तीत जास्त 17 ते 18,000पर्यंत जाऊ शकतो. परंतु नुकसानीचा मेळ विमा कंपनी कसा घालते यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. कारण 14 महसूल मंडळं जर गाळली गेली, उर्वरित जे 40-42 मंडळं आहेत त्या 42 मंडळासाठी 336 कोटी रुपये वाटप केले जाऊ शकतात. उर्वरित 14 महसूल मंडळाचा प्रश्न मिटणार की असाच राहणार त्याबाबतही कुठलीही सांगशक्ता नाही. कारण त्या 14 महसूल मंडळामध्ये 1 रुपयाही पीक विमा मिळणार नाही. मग आता ती महसूल मंडळं कुठली आहेत, कोणती आहेत याबाबत अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. त्याबाबत स्पष्टीकरण येताच व्हिडिओ आपला येईलच. त्याचबरोबर पिकांचं संपूर्ण नुकसान होऊन तरीही 15% पीक विमा कंपनीनं मंजूर केला आहे. शेतकरी मित्रांनो, प्रशासनाकडून असो लोकप्रतिनिधीकडून असो हेक्टरी 30, 35, 40च्या घोषणा करण्यात आल्या. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पीक विमा किती पडतो हे तुम्ही पाहत आहात. कारण 336 कोटी रक्कम ही खूप कमी रक्कम आहे. या पीक विम्याला
680 कोटी रुपयाची गरज होती, परंतु पीक विमा मिळतो किती आपल्याला? फक्त 336 कोटी रुपये. टोटल शेतकऱ्याची संख्या जर पाहिली गेली 4,05,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला सोयाबीनसाठी. 4,05,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी पीक विमा भरलेला आहे. त्यामध्ये फक्त ही रक्कम सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठीच 336 कोटी रुपये मंजूर झाले आहे. खूप शेतकऱ्यांनी उडदासाठी पीक विमा भरला आहे, मुगासाठी पीक विमा भरला आहे, तुरीसाठी पीक विमा भरला आहे. अशा पीक विमा भरलेल्याचे पैसे या रकमेमध्ये नाहीत शेतकरी मित्रांनो. फक्त सोयाबीनचेच पैसे यामध्ये शेतकऱ्याने. कंपनी कोर्टात गेली तर पुन्हा पीक विमा अडकू शकतो. एक महत्त्वाचे 7-8 मुद्दे आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. ज्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, 17,000 ते 18,000 रुपयाची रक्कम अपेक्षित होती. सध्याच्या या आकडेवारीनुसार जर पाहिली गेली तर ही रक्कम खूप तोकडी वाटते. आणि आता जर यामध्ये काही चालढकल करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून अथवा लोकप्रतिनिधीकडून करण्याचा प्रयत्न जर झाला गेला तर शेतकरी मित्रांनो अजून विमा कंपनी कोर्टात जाण्याची भीती आहे. त्यामुळं जी काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे ती विमा कंपनीने द्यावी. एक चांगली रक्कम द्यावी अपेक्षित आहे, परंतु कोर्टाच्या भानगडी नको आहोत. कारण 2020, 21, 22 जे सगळे अनुभव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले आहेत. कधीच कोर्टाचा निकाल लवकर लागलेला नाही आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळं चांगली रक्कम अपेक्षित आहे. 4 लाख शेतकरी आहेत सोयाबीनवर पीक विमा भरलेले. 336 कोटी रुपये मंजूर आहेत. अशा शेतकऱ्यांना चांगल्या रकमेचा पीक विमा देण्यात यावा ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे. महत्त्वाच्या मुद्द्यामधून आज जर आपण पाहायला गेले तर हेक्टरी रक्कम 2 ते 9,000 ते 7-10,000 हेक्टरी या सध्याच्या आकडेवारीनुसार विमा कंपनीने कॅल्क्युलेशन न करता रक्कम जाहीर केली. हा मोठा प्रश्न आहे. पीक कापणी प्रयोग व सॅटेलाईट डेटा कधी उपलब्ध होणार हाही मोठा प्रश्न आहे. पिकांचे संपूर्ण नुकसान तरीही 15%च पीक विमा शेतकऱ्यांना. राज्यस्तरीय दिलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीसमोर आव्हान दिले जाण्याची शक्यता ही बी खूप महत्त्वाची आहे. राज्यस्तरीयने जरी निर्णय दिलेला असला की पीक विमा वाटप करा तर विमा कंपनीला अजूनही केंद्रीय स्तरावर जाण्यासाठी आव्हान देण्याची संधी आहे. त्यात विमा कंपनी निर्णय का घेऊ शकते? हा विमा कंपनी निर्णय घेऊ नये अपेक्षित आहे. 680 कोटी अपेक्षित आले, फक्त 336 कोटी रुपये. हेक्टरी 7 ते 8,000 रुपये पीक विमा खात्यामध्ये पडू शकतो. या संपूर्ण माहितीचा डाटा 14 महसूल मंडळे वगळली तरी नुकसान 2 ते 9,000 रुपये. 14 महसूल मंडळाचा प्रश्न खूप महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो. कारण पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे 56 महसूल मंडळामध्ये जे टोटल पीक कापणी प्रयोग झाले त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या अंती जे राज्यस्तरीय समितीने आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या पालनाचा विमा कंपनी करते का पाहणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त सोयाबीनचे शेतकरी याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु शेतकऱ्यांनी तुरीवर पीक विमा भरला आहे, कांद्यावर पीक विमा भरला आहे, उडदावर भरला आहे, मुगावर भरला आहे. अशा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये विचार केलेला दिसत नाही आहे. त्यामुळं सध्या खरीप हंगाम 2025च्या 336 कोटीमधून सध्या जर अपेक्षित आपण सरासरी आकडेवारी काढली तर 7 ते 8 ते 10,000 रुपये हेक्टर पीक विमा मिळत असल्याचे दिसत आहे. ही मिळणारी रक्कम खूप तुकड्या याच्यामध्ये काय मार्ग निघणार का? लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काय बोलणार का? या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डोबळ मनाने हा आकडा जाहीर करण्यात आला, परंतु कॅल्क्युलेशनच्या आधारे रक्कम किती दिसणार हा खूप मोठा प्रश्न याच्यामध्ये दिसणार आहे. आता कोणत्या महसूल मंडळामध्ये किती रक्कम पडणार हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतरच समजणार आहे त्या. परंतु या सर्व गोष्टीचा निपटारा जर व्हायचा असेल शेतकरी मित्रांनो, सध्या जर प्रशासनानं 336 कोटीवर जर समाधान मानले गेले तर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सध्या लवकरात लवकर होऊ शकते. परंतु आता परत 14 महसूल मंडळाचा प्रश्न, कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा मिळणार, कमीत कमी रक्कम किती मिळणार, या गोष्टीवर जर अजून प्रश्न वाढत गेला तर विमा कंपनीला अजून केंद्र स्तरावर आव्हान देण्याची संधी आहे. आता पाहणं गरजेचं आहे की 336 कोटीवर सर्व शेतकरी समाधान होऊन हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात घेतला जातोय का त्यावर परत अजून दावा करून अथवा विमा कंपनीला जास्तीत जास्त रक्कम देण्याची मागणी लोकप्रतिनिधीतून केली जाते का, या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हटला तर धाराशिव जिल्ह्यातील झालेले नुकसान
80 ते 90% नुकसान आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 22,000पर्यंत रक्कम येणं अपेक्षित होतं, परंतु फक्त 15% रक्कम विमा कंपनीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे. ही कुठली जुलमशाही विमा कंपनीची शेतकऱ्यावर आहे म्हणायला हरकत नाही. कारण विमा कंपनीला असे दरवाजे तयार करून ठेवले आहेत की जर विमा कंपनीला आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाकडून जाब विचारण्याचा प्रयत्न केला की विमा कंपनी परत केंद्रस्तर, परत कोर्ट असे भानगडी करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू शकते. कारण आता 3-4 महिने गेले, अजून केंद्रीय स्तरावर जर हा विमा लटकला गेला तर परत अजून 3-4 महिने म्हणजे विमा भरूनच काय उपयोग नाही, अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून होऊ शकते. त्यामुळं जे अपेक्षित होतं 17-18 हजार रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा, परंतु सध्या तो मिळताना दिसत नाही आहे. खूप मोठी अपेक्षा धाराशिव जिल्ह्यातून होती की 780 कोटी 500 कोटीच्या आकडे येत होते आणि इतका रक्कम, चांगली रक्कम शेतकऱ्याला मिळेल अपेक्षित होतं. परंतु सध्याच्या परिस्थितीत पाहता ही रक्कम, एवढी रक्कम मिळेल असं दिसत नाही आहे. त्यातल्या त्यात 14 महसूल मंडळं वगळली जाणार आहेत. आता कोणती 14 महसूल मंडळं वगळली जाणार आहेत ही खूप मोठा प्रश्न आहे. परंतु जे काही पीक विम्याबाबत प्रश्न आहेत, माननीय जिल्हाधिकारी असो, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो, राजकीय पुढारी असो, यांच्या माध्यमातून सोडवलं जावं व 14 महसूल मंडळासहित एक चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली जावी. सर्व प्रश्नांची उकल तुम्हाला मी सांगितलेलीच आहे शेतकरी मित्रांनो. विमा कंपनीला अजून एक संधी कोर्टात जाण्याची आहे. हेक्टरी रक्कम किती दिली जाऊ शकते, 14 महसूल मंडळं कशामुळे वगळली जात आहेत, कारण पीक कापणी प्रयोग आधार सॅटेलाईटच्या आधारे जो डाटा गेलेला आहे तो डाटा चुकीचा गेला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा लवकरात लवकर निपटारा करून जे काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे ती शेतकऱ्यांना लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करून पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम दिली जावी, हे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. याबाबत कुठली जरी अजून अपडेट आली, चॅनलवर लागलीच व्हिडिओ आपण घेऊनच येऊ. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.